सुरुवात झालेली आहे. या प्रसंगी आपण भक्तांना काय सांगितलं? गुरुपौर्णिमा कार्यक्रमा प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा येतच असतं. आम्ही 52 वर्षापासून गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम संपन्न होतच असतं. यावर्षी थोडं विशिष्ट रूपानं होत आहे. कसे म्हणजे जे 50 वर्ष काळामध्ये जो आमच्या धर्माची असो समाजाची असो आमच्यासाठी जे काही त्यांनी तन मन धनाने सेवा अर्पण केलेलं आहे त्यांच्याकरता विशिष्ट राष्ट्र लेवलचे राज्य पातळीवर असलेल्या काही मंडळाला सन्मानपत्र देण्याचे हे उपक्रम यावेळी होणार आहे. याच्यातून हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत त्याच्यामध्ये विशिष्ट माणसाचा समावेश होणार आहे. आणि त्याचप्रमाणे जे स्थानिक लोक आहे इथं नांदेड असो शिराडण असो यांना 4 सप्टेंबरला अनुष्ठान समाप्तीच्या वेळी त्यांनाही सन्मानपत्र देण्यात येत आहे. आज ते कार्यक्रम दीक्षा कार्यक्रम होम हवनादी कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. उद्या सकाळी 7 ते 12पर्यंत संगीत इष्टलिंग महापूजा 12 वाजता इथं एक असलेलं संगमेश्वर गुरुकुलाचे उद्घाटन आणि त्या संगमेश्वर गुरुकुलमध्ये अर्थात संस्कृत पाठशाळा वैदिक पाठशाळा आणि व्यायामशाळा संगीत शाळा असं चालवण्याचे उपक्रम आपलं नियोजन आहे. आणि त्यानंतर 12:15 पासून 2:15पर्यंत धर्मसभा म्हणून त्या विशिष्ट व्यक्तींना सन्मानपत्र आणखीन त्याच पद्धती त्यांच्या आशीर्वादरूपी एक प्रकारचं त्यांनी 50 वर्ष केलेले जे सेवेच्या प्रतिफळाच्या स्वरूपानं असे कार्यक्रम धर्म कार्यक्रम या कार्यक्रमात अनेक भारतातील एक गण्यमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रम अशा नंतर महाप्रसाद प्रतिवर्ष इथं महिला मंडळाने जे काय आपल्याला सिडको असो नांदेड असो हे उपक्रम करीत आहेत त्यांनी सर्व खर्चाचे अन्नदानाचं असो सर्व व्यवस्थापन त्यांनी करीत आहे. त्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. अशी प्रकारची गुरुपौर्णिमा ही 52वा गुरुपौर्णिमा संपन्न होणार आहे. गुरुशिष्य परंपराचं कसं आहे गुवर्णांच्या गुणातीतम रुवर्णांच्या रूपातीतम. गु म्हणजे काय गुणातीत म्हणजे सत्व रज तम गुण जे आहे याला सोडून याच्याबद्दल ते विशिष्ट शक्ती आहे त्यांना गुच्या शब्दाचे प्रयोग होतो. रुवर्णांच्या रूपातीतम इथं प्रत्यक्ष गुरुशिष्य प्रत्यक्ष तत्व आणि देव दिसत नाही. अप्रत्यक्षो महादेव सर्वेषाम आत्मवादे प्रत्यक्ष गुरुरूपेण वर्तते भक्तिसिद्ध आहे. देव कोणाला दिसला नाही अप्रत्यक्ष आहे आणि सर्वेषाम आत्मवाय प्रत्येका जवळ जीव आहे देव आहे आणि प्रत्यक्ष गुरुरूपेण वर्तते. ते देवाचे स्वरूप येऊन गुरुच्या रूपातून दर्शन होतो. हा गुरुपौर्णिमा दिवशी का ठरला म्हणजे वर्तंतु शिष्या त्यांनी काय केला होता गुरुजवळ राहून 14 विद्या प्राप्त केली होती. गरीब होता आर्थिक दृष्टीनं 14 प्राप्त केल्यानंतर जात असताना गुरुदक्षिणा द्यावा लागतं म्हणून उद्याच्या पौर्णिमेला त्यांनी प्रार्थना केली गुरुदक्षिणा द्यावं लागतं. काय द्यावं म्हणले तुझ्याजवळ काय आहे म्हणून देतं जाय म्हणले. नाही तुम्ही मागाल ते देतो मागाल तर देतोस का म्हणले. हो देतो म्हणले. 14 विद्या शिकला 14 करोड रुपये त्यांनी मागितले गुरुने. त्यावेळी मागितल्यानंतर यांनी देत नाही माहीतच होतं. त्यांनी ठीक आहे म्हणलं देतो मला फक्त 3 दिवसाची अवधी द्या. 3 दिवस कुठं गेला रघु महाराजाकडे गेला. त्यांनी काय केले एक मातीच्या कटोरीमध्ये येऊन पादपूजा केली. त्याने म्हटलं मी मागायला आलो यानेच मातीचे आणले काय देणार. बसल्यानंतर विचारले तुम्ही काय देणार आहे आणि तुम्ही काय नाही कशासाठी आलात. त्यांनी म्हणले मी अशासाठी आलतो तुमचा पूजा साहित्य पाहूनच मला विचार पडले. मी सांगा म्हणले काहीच नाही मला 14 करोड रुपये पाहिजे म्हणले. मग त्यावेळी कुबेराला प्रार्थना केली राहून त्या दिवशी 14 करोडच्या सोन्याचे नाण्य पडले. ते येऊन गुरुला अर्पण केलेले दिवस आहे म्हणून वर्तंतु शिष्य होता. तो वर्तंतु शिष्याने असं केल्यामुळे गुरुपौर्णिमेचा हा समारंभाचा प्रथा त्यावेळीपासून आतापर्यंत गुरुला एक प्रकारचे तन मन धन अर्पण करतात त्याच्यातला त्यांनी हा करायचे दिवस ठरलेला आहे. पहिला उपक्रम घेऊन सक्सेस झालो 1972ला अर्थात 52 वर्षापूर्वी शिराळ्यांच्या मठाला मठाध्यक्ष झाल्यानंतर पहिला उपक्रम हेच घेतलं
शिराळोमध्ये 15 माधवराव पांडगळे सहित एक 10-15 लोकांनी अगोदर व्यसनमुक्तीच्या दीक्षा देऊन त्यांनी निरंतर राहिले. जे चुकले ते निघून गेले होते आणि त्याच्यामुळे शिराळोंचा संस्कार आतापर्यंत टिकून आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे व्यसनमुक्तीचा प्रयत्न केलेला आहे. नवीन तरुण पिढीला सुद्धा हे असं व्यसनमुक्त होण्याकरता हा दीक्षाचे उपक्रम आम्ही 50 वर्षापासून चालवतो. हे सत्व रज तमगुणामध्ये हे सत्वगुण वाढीव करता आणि आम्ही ठेवलेला होता. प्रतिवर्षी शेकडो त्यांनी घेत असतात आणि पुन्हा ज्या वेळी आम्ही संदेश देतो. आता हिमालयाच्या दार उघडताना संदेश देतो. काय म्हणून त्यांचं हे परंपरेला अक्षुण्ण ठेवा. परंपरेला अक्षुण्ण ठेवा म्हणले तर दुर्व्यसने तुम्ही जाऊ नका, त्याचा अर्थच होतो. परंपरेच्या त्या तत्वावर चालल्यानंतर दुर्व्यसन आपोआप जातात. अंधाराला जा म्हणले तर जात नाही, फक्त काडी वाढल्यावर आपोआप जाते. तसे आम्ही हिमालयातून संपूर्ण जगाला देतोच की काडी वडल्यासारखा तुम्ही धर्माने चला, परंपरेने चला म्हणले तर हे व्यसन दूर होतात. रात्रंदिवस कुठे गेले हेच आम्ही प्रयत्न करत असतो. नवीन पिढीच्या पुनरुत्थान केली.